जय श्री महाकाल. पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मस्त पाहिलं की आपण महाकाल उज्जैनचं मस्त दर्शन वगैरे घेतले छान. तर नाही का आता आज आम्ही पुन्हा एकदा दर्शन गेलतो. दर्शन परत एकदा खूप छान झालं. आणि आता नाही का आपण जे इकडचे सर्व प्रसिद्ध मंदिर आहे जसं की काळ भैरवनाथ मंदिर, मंगलनाथ टेम्पल, ते सगळं वगैरे तर त्यांचं हे कार्ड वगैरे आहे पाहू शकता. हे सगळं तिथं असतंय. हे सगळं आपण फिरणार आहे आता. खूप छान असं कमी बजेटमध्ये आपल्याला गाडी पण अवेलेबल झालेली. पर्सनल कार आणखी एक व्यवस्थित आमच्या फक्त मुलांसाठी आपल्या एवढं आहे. आणि सिंगल अशी कार आहे फक्त फॅमिलीसाठी. आणि खूप छान आता भारी वाटते. तर चला मित्रांनो आता आपण दर्शनाला वगैरे जाऊ. आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू पहा. व्हिडिओ कसा आवडला, मागचा व्हिडिओ कसा झाला पाहिलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता. तो कसा वाटला ते पण नक्की सांगा. चालते तर मग आता आपण भेटूया डायरेक्ट मंदिरात. पाहू शकता मंदिर. आता पाहू शकता आपण इथं संदीप गुरुजी म्हणून जे श्रीकृष्ण, श्री बलराम आणि सुदामा या तिघांचे जे शिकण्याचं स्थान होतं. म्हणजे ते खूप लांबून मथुरावरून इथं आले होते शिक्षणासाठी गुरुकुल म्हणून. ते इथं दर्शन वगैरे झालं. इथं शिवपिंड होती तिथं पण दर्शन झालं. तिथं व्हिडिओ नाही काढता आला. पण आता आपल्या इथं 64 कलांचं जे आहे जे म्हणतात तर ते आपल्या हे सर्व श्रीकृष्णांच्या 64 कलांचा इथं उल्लेख केलेला आहे. तुम्हाला पाहू शकता. इथं तुम्हाला दाखवतो मी. पाहू शकतो मित्रांनो स्टार्टिंगपासून आहे इथं 1 2 3 4 5 6 7 इथं 8 असे फुल नंबर वगैरे टाकले. आणि पूर्ण असं 64 कलांचं आहे. हे गोमती कुंड आहे बघा. पाहू शकता तुम्ही. महर्षी संदीपनी आश्रम आहे हे, जिथे की श्रीकृष्णांचं शिक्षण पूर्ण झाले बालपणी. पाहू शकता तुम्ही. खूप छान सुरेख असं आहे. असंच खूप पाहणार आहोत आपण पुढे. तो व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा. पाहू शकता आपलं प्रसादचं वगैरे सगळं घेतलेले आहे. आता मंगलनाथ टेम्पलच्या आतमध्ये आलेले आहे. आपलं नाव सरनेम वगैरे सांगून काहीतरी प्रसाद अर्पण करायचा असतो. असं काहीतरी असतं इथं. तुम्हाला कळलं ना आता. तर ते दर्शन वगैरे घेतो ते करतो आणि मग बाहेर जाऊन व्हिडिओ दाखवतो. चालतंय तर मग मित्रांनो मंगलनाथ टेम्पलचं दर्शन वगैरे केलं. फुल वगैरे चढवले. आता नाही का आता आपण आलेले काळ भैरवनाथ मंदिराला. तर इथं तुम्हाला सर्वांना माहिती असेल की देवाला मदिरा वगैरे चढवली जाते, वाईन चढवली जाते. आपण तर तसं काही घेणार नाही, जाऊ दे म्हणलं नको उगाच. पण आता आपण मस्त असं दर्शन करू काळ भैरवनाथांचं. आणि तिथं पण दर्शन करणार आहे. आणि पुढं अजून थोडेफार काय राहिलं असेल ते पण सर्वच दर्शन करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ कसा वाटतोय कंटिन्यू बघत जावं. कसा वाटतोय छान वाटतोय एकदम कमेंट करून वगैरे सांगून द्या. चालते तर मग आता दर्शनाला लागतो. दर्शन इथे पाहू शकता तुम्ही मंदिर हे. दर्शन वगैरे होत जाईल. गर्दी तर खूप आहे पण करू आपण दर्शन. तर चालते व्हिडिओ कंटिन्यू बघा. पाहू शकता श्री काल भैरव मंदिर इथं आहे आतमध्ये. मस्त असं दर्शन करू आपण इथं. लाईनीला खूप वेळ उभं होतो. आता पोचले पुढं. तर मित्रांनो काळ भैरवनाथांचं आता दर्शन वगैरे करून आता आपण पोचलेलो इथं दुसऱ्या पॉईंटला. जे की श्री स्थिर मन गणेश मंदिर म्हणून आहे. हे पाहू शकता तुम्ही. इथलं दर्शन वगैरे आहे व्यवस्थित. इथलं दर्शन झाले गणपतीचं. आता इथून पुढं आपण जाऊ श्रीगड कालिका माता मंदिर म्हणून 52 शक्तिपीठातलं एक मंदिर आहे असं म्हणतात. तर तिथलं दर्शन करू आपण. आणि आता सरळ आपण रूमवरती जाऊ, घरी जाऊ नाही का. चला आता तिकडचं दर्शनाला जाऊ.